काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करण्यात आलंय। या कौतुकानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना भाजपात येण्याची खुली ऑफर देण्यात आली। कोल्हापुरातील तेली समाजाच्या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते। यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंचं कौतुक केलं। या कौतुकानंतर बावनकुळे यांच्याकडूनही वडेट्टीवारांना थेट भाजपात येण्याची ऑफर देण्यात आले। 2047 सालापर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही, त्यामुळे तुम्ही सत्तेच्या बाहेर न थांबता सत्तेत या, अशी खुली ऑफर बावनकुळेंनी भाषणात दिली। मात्र माध्यमांशी बोलताना हा केवळ विनोदाचा भाग होता, असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले। बावनकुळे साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्ष आणि मी विरोधी पक्ष, जे तुमच्यानं जमते ते तुम्ही करा आणि तुम्ही करणारच, पण जे तुमच्यानं काही जरा अडचणी आल्या तर मग तिकडून बंबरायसाठी मला सोडून द्या, हे काम झाल्याशिवाय। सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतले तर त्याची बोंबाबोंब जास्त होती। उद्या आपल्या समाजाला जागा दिल्या जिल्ह्यात, मग त्यांच्या मागे लागणारे कोण आहेत? विरोधक म्हणून आम्हीच आहोत। तर आम्ही शांत, तुम्ही देणारे, म्हणजे समाजाला सर्व देण्यात काही अडचण नाही। जिल्ह्यातल्या जागा शोधा, हे मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला मिळेल, त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे आहे, खंबीरपणे आहे। वडेट्टीवारजी सांगितलेली गोष्ट खरी आहे। वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावं लागणार आहे। पण ही गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का? 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका। कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत, दोघंही घरात आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।